मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, मोठी माणसं जेव्हा आपल्यावर ओरडतात ना, तेव्हा तो अपमान नसतोच मिसेस सायली. आणि जरीही तो अपमान असेल ना, तरीही तुमच्यासाठी मी कायमच तो सहन करेन. असं सायलीवरचं प्रेम व्यक्त करत तो सारखा बोलत असतो. त्यामुळे सायली खूपच गोड लाजते. कुसुम आणि चैतन्य एकमेकांकडे पाहून हसू लागतात. त्यानंतर कुसुम आता हळूच चैतन्याला म्हणते साजून. त्यावेळी चैतन्य विचारतो, आता साजून म्हणजे? मग आता ती म्हणते हे दोघे. तेव्हा चैतन्याला समजतं की कुसुमला नक्की काय म्हणायचंय. पुढे आता अर्जुन म्हणतो, मला एवढे दिवस जे काही ऐकायचं होतं ना, ते मी आज मिसेस सायलींच्या तोंडून ऐकलं आहे. आता मी जग जिंकायला मोकळा, असं म्हणून तो हात वर करतो. परंतु हाताला सुद्धा आता मार लागल्यामुळे तो एकदमच जोरात ओरडतो. तेव्हा सायली म्हणते, अगोदर हात बरा करा आणि मगच जग जिंका, असं म्हणून सर्वजण त्याच्यावर हसतात. तर काही वेळानंतर चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, अगं अर्जुनच्या चेहऱ्यावरचा तू आनंद पाहतीयस का? तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने काय काय नाही केलं. त्यावेळी सायली म्हणते, मला सगळं काही माहीत आहे चैतन्य भाऊजी. तरीही अर्जुन आता त्याला शांत बस असं म्हणत असतो. पण सायली म्हणते, हो मला माहिती आहे, मी सगळं काही दिसत सुद्धा होतं. तेव्हा अर्जुन इशारा करून खरंच का असं विचारतो. त्यावेळी सायली लाजूनच हो असं म्हणते. दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता चैतन्य हा दोघांकडे पाहतच राहतो. त्याला समजतं या दोघांना थोडी प्रायव्हसी देऊयात. मग तो कुसुमला विचारतो, काय कुसुमताई, मला असं वाटतंय आपली काही गरज नाही इथे. आपण एक काम करूयात, मधुभाऊ जर तिकडे पारावर बसले असतील तर आपण सुद्धा तिकडे जाऊ आणि बसू. तेव्हा कुसुम म्हणते, हो चालेल की. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे, असं म्हणून इशारा करून तो त्या दोघांनाही जायला सांगतो. मग आता चैतन्य म्हणतो, हो चालू द्या की. तेव्हा ते दोघेही आता लगेच तेथून जातात. आता ते दोघेही तिथून गेल्यानंतर सायली लगेच कापसाने ती जखम स्वच्छ करू लागते. तर अर्जुनचं जरा ती जखम दुखत असते, म्हणूनच तो असा डोळे बंद करून घेतो आणि दुखतंय असं सायलीला म्हणतो. त्यावेळी सायली आता त्याच्याकडे आणि लगेच हळूहळू ती पुन्हा जखम स्वच्छ करू लागते. त्याच वेळी आता अर्जुन तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो. मग अर्जुन देखील प्रेमाने तिच्या हातावरून हात फिरवतो. दोघेही एकमेकांवरचं प्रेम प्रत्येक कृतीतून व्यक्त करत असतात. पुढे आता सायली म्हणते, मी तिथे असताना विमलताईंना जखमेवर लावण्यासाठी एक लेप शिकवला होता. तो त्यांना जमेल आत्तासुद्धा. त्यांना तो घरी गेल्यानंतर बनवायला सांगा, म्हणजे जखम लगेच बरी होईल, चालेल ना? तर अर्जुन म्हणतो, तो लेप ना तुम्हीच बनवा आणि आपल्या खोलीत येऊन तुम्हीच तो मला लावा. आपल्या घरी तुम्ही यायचं आणि हे काम करायचं. तेव्हा सायली गालातच त्याच्याकडे पाहून हसते. मग आता अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आता तर कुणाला डाऊट येणार नाही, पण आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आपण एक काम करूयात, आता दोघेही जोडीने घरी जाऊयात. त्यावेळी आता सायली विचारते, काय आपल्या घरी? मग अर्जुन म्हणतो, हो आपल्याच घरी जायचंय, कारण ते घर तुमची वाट पाहते मिसेस सायली. तेव्हा सायली आता थांबा असं म्हणते आणि त्याला विचारते, काय हो, घर माझी वाट पाहत असेल हे ठीक आहे, परंतु तिथली माणसं माझी वाट पाहत असतील का? तेव्हा अर्जुन मात्र काहीच बोलत नाही, एकदम शांत राहतो. दुसरीकडे अस्मिता विचारते, प्रतिमा आत्या, तुला त्या सायलीच्या नजरेतलं खोटं प्रेम दिसलं, परंतु तन्वीच्या आपल्या नजरेतलं खरं प्रेम नाही दिसत का गं? आणि तन्वीने या घरची सून होणं हा तिचा हक्क आहे ग, असं अस्मिता सर्वांना आणि खास करून प्रतिमाला पटवून देत असते. त्याचवेळी आता रविराज शांत डोक्याने विचार करत प्रियाला म्हणतो, तन्वी बाळा, तू अजिबात कोणत्याही गोष्टीची घाई करू नकोस. तू सुद्धा अगदी शांत डोक्याने विचार कर, प्लीज, मी तुला आत्ताच सांगतोय, घाई करू नको. मग आता ती कोणताही विचार न करता, आडेवेडे न घेता म्हणते, बाबा माझा विचार करून झालाय आता. त्यावेळी प्रतिमा म्हणते, अगं पण अर्जुन तुझ्याशी नीट बोलत सुद्धा नाहीये तन्वी, तू कसं सगळं निभावून नेणार? त्याचवेळी प्रिया म्हणते की आज बोलत नसेल ना, मी माझ्या प्रेमाने त्याला बदलायला भाग पाडेन. मी काय गाई, प्रेमामध्ये खरंच खूप ताकद असते ना गं. तू मला आता मूर्ख म्हण किंवा वेडी म्हण, परंतु अर्जुन आणि माझा संसार खरंच खूप सुखाचा होईल.
त्याचवेळी आता रविराज रागातच म्हणतो, तन्वी अगं हा मूर्खपणा आहे, मूर्खपणा, असं म्हणून तो तिला अजूनही विचार करायला सांगतो. अगं जो माणूस तुझा आदर सोड प्रेमसुद्धा धड करत नाहीये त्याच व्यक्तीबरोबर लग्न करायला निघालीस. अगं जरा समजून घे सिच्युएशन नक्की काय आहे, विचार कर या गोष्टीचा खूप. तेव्हा ढोंगीपणाची नाटकं करत प्रिया आता लगेच लेक्चर देऊ लागते आणि म्हणते की बाबा, अहो माझ्या प्रेमावर ना खूप विश्वास आहे. अहो बाबा, लग्नानंतर अर्जुनला कळेल, त्याला जाणवेल की मी प्रियाला नाकारून म्हणजे मला तन्वीला नाकारून किती मोठी चूक केली आहे. पण रविराजला अजूनही प्रियाचं हे बोलणं पटतच नसतं. अहो आमचं नातं कसं फुलवायचं हे मी बघेन, तुम्ही ना बाबा मला फक्त आशीर्वाद द्या. पुढे आता सर्वजण विचार करू लागतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात, रविराज हे पहा, जास्त विचार करू नका. तन्वी लग्नाला जर तयार असेल तर मग आपण तिचं लग्न अर्जुनबरोबर लावून देण्यास काही हरकत नाही. मग पुढे आता कल्पनासुद्धा समजावू लागते, तन्वी जर या लग्नासाठी तयार असेल तर तुम्हीसुद्धा द्या ना भाऊजी परवानगी. त्याचवेळी प्रिया आता म्हणते, कल्पना अगं ज्या गोष्टी मुलांना दिसत नाही ना त्या आईवडिलांना दिसतात. मग कल्पना आता शब्द पडू न देता म्हणते, प्रतिमा अगं म्हणूनच आम्हाला अर्जुन आणि तन्वीचं सुख पुढे दिसतंय. पुढे आता रविराज स्पष्टपणे सर्वांसमोर सांगतो की या लग्नामुळे तन्वी कधीही सुखात राहणार नाहीये आणि म्हणूनच या लग्नाला माझी परवानगी नाहीये. तेव्हा रविराजचं हे बोलणं ऐकतात सर्वांना मोठा धक्का बसतो. इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो, त्याने काय फरक पडतो, तुम्ही चला माझ्याबरोबर घरी. सायली म्हणते, फरक पडतो अहो, कारण आपल्या बाबतीत ना खरंच खूप मोठे गैरसमज झाले आहेत आणि त्यांचा राग नको का आपल्यावरचा जायला. त्यावेळी अर्जुन आता म्हणतो, एकदा का त्यांना समजलं ना की आपल्या दोघांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे, मग त्यांचा राग खरंच आपोआपच निघून जाईल. त्याचवेळी सायली म्हणते, अहो आपण इतरांच्या भावना आपल्याला हव्या तशाना वळवू शकतच नाही. आता आपल्याला वाट ही बघावीच लागेल आणि आपण त्यांची फसवणूक केली आहे, ते दुखावले गेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण आपलं खरंच एकमेकांवर प्रेम आहे ना, त्यामुळे आपण कोणतीही चूक केलेलीच नाहीये. त्यावेळी अर्जुनचं बोलणं ऐकून घेत सायली पुन्हा एकदा त्याला प्रेमाने समजावू लागते की अहो आपण अगोदरच्या सर्व गोष्टी लपवल्या आहेतच ना, मग त्यांचं मन बदलेपर्यंत आपल्याला धीर नको का धरायला. आणि जर मी तुमच्यासमोर अशी दारात जाऊन पुन्हा एकदा उभी राहिले तर घरच्यांना काय वाटेल. मग अर्जुन विचार करत म्हणतो, हो ते तर बरोबर आहे, वाटेल ते मला बोलतील आणि मग माझ्यावरच कंट्रोल राहणार नाही. तेव्हा सायली म्हणते, त्यापेक्षा आपण पूर्ण आई, मधुभाऊ, त्याचबरोबर आई बाबा ह्या सर्वांचा विश्वास जिंकूयात आणि मगच पुढे पाऊल टाकूयात. म्हणजेच त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि मगच मी मानाने तुमच्यासोबत तिकडे घरी येईल. तेव्हा सायलीचा हा साधेपणा, भोळेपणा पाहून अर्जुन अजूनच तिच्या प्रेमात पडतो आणि म्हणतो की तुमच्यासोबत किती काही झालं मिसेस सायली, तरीही तुम्ही अजूनही त्यांचाच विचार करताय. त्याचवेळी सायली आता जखम स्वच्छ करत हसतच म्हणते, मी ना फक्त व फक्त तुमचाच विचार करतीये, बाकी काय हो, असंच होऊन जाईल. तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो, डन, तुम्ही म्हणताय ना तसंच होईल, तुम्ही तुमच्या घरी नक्की पुन्हा येणारच, ते सुद्धा सर्वांचं प्रेम जिंकून, असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो. त्यावेळी सायली सुद्धा त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर तो आता इशारा करतो आणि इथे जखम स्वच्छ करा असं म्हणतो. तेव्हा ती आता कापूस घेते आणि जखम स्वच्छ करणार असते. तेवढ्यातच अर्जुन तिचे दोन्हीही हात पकडतो आणि एका हाताचा प्लँकीस घेतो. तेव्हा सायली आता खूपच गोड लाजते आणि अर्जुनकडे पाहू लागते. सायलीच्या चेहऱ्यावरील हे हसू पाहून त्या अर्जुनलाही खूपच आनंद होतो. तर दुसरीकडे वातावरण एकदम गंभीर झालेलं असतं, कारण प्रिया हट्टच करते की मला अर्जुनबरोबर लग्न करायचंय, परंतु प्रतिमा आणि रविराजचा विरोध असल्यामुळे रविराजच्या हातापाया पडत म्हणते की बाबा हे पहा, तुम्ही एक काम करा, माझ्या आणि अर्जुनच्या लग्नासाठी प्लीज परमिशन द्या. अहो पूर्ण आजीला आणि मामीला सुद्धा माझं मन कळलंय हो, आणि तेच मन तुम्हाला का कळत नाहीये. अहो अर्जुनशी लग्न करण्यातच माझा आनंद आहे. आता रडण्याची नाटकं करत ती म्हणते, वाटलं तर बाबा मी तुमच्यासमोर भीक मागते, ते पण माझ्या सुखाची, परंतु प्लीज माझ्या आणि अर्जुनच्या लग्नासाठी परमिशन द्या. सर्वजण प्रियाकडे पाहतच राहतात.
तेव्हा सर्वांना तिच्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता रविराज म्हणतो, "उठ अगोदर, उठ म्हटलंय ना तुला, उठ." तेव्हा आता प्रिया उठतच नाही. रविराज मात्र आता उठून उभा राहतो. तेव्हा ती आता म्हणते, "बाबा, मी तुमच्या मनाविरुद्ध काही करणार नाहीये. पण एक नक्की आहे, जर माझं अर्जुनबरोबर लग्न नाही झालं तर मी आयुष्यभर अगदी लग्नाशिवाय राहील. पण अर्जुन सोडून दुसऱ्या कुणासोबतही लग्न करणार नाही आणि कधीच नाही." असं ती आता सर्वांना तिचा निर्णय सांगते. हे ऐकताना आता घरातील सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. तेव्हा रविराजचेच डोळे आता पाणवतात आणि तो प्रियाला समजावू लागतो, "बाळा, हा काय वेडेपणा आहे, तू जरा समजून घे. तू सोड बरं माझे पाय अगोदर." असं म्हणून रविराज तिला पाय सोडायला सांगतो. पण आता प्रिया म्हणते, "बाबा, जोपर्यंत तुम्ही माझ्या आणि अर्जुनच्या लग्नासाठी हो म्हणत नाही आहात ना, तोपर्यंत हे पाय तुमचे मी सोडणारच नाही." अशी अटच जणू ती रविराजला घालते. त्यावेळी प्रतिमा म्हणते, "तन्वी, अगं, एवढे मोठे निर्णय घेण्याची ही पद्धत आहे का? तू तुझ्या बाबांवर असा दबाव टाकू नको बाळा. त्यांना निर्णय असा घेता येणार नाही लगेच. तू थोडं थांब." परंतु प्रिया ऐकतच नाही. हट्टीपणा करत ती म्हणते, "मी काय करू आई? अगं, बाबांना कसं कळत नाही, अर्जुनशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत." तेव्हा प्रिया एवढी विनंती करते तरीही रविराज ऐकत नाही. हे पाहून प्रियाचीच आता कल्पनाला दया येऊ लागते आणि ती म्हणते की, "तन्वी बाळा, उठ. आम्ही सर्वजण तुझ्या बाबाबरोबर बोलतोय ना, मग तू उठ बरं." तेव्हा ती नाहीच म्हणते. मग प्रताप देखील म्हणतो, "ऐक ना तन्वी, अगं, आम्ही सर्वजण बोलतोय ना तुझ्या बाबाबरोबर, मग तू असा वेडेपणा का करतेयस?" प्रिया पुन्हा एकदा स्वतःचंच खरं करत म्हणते की, "माझा निर्णय झालाय बाबा, फक्त आता आईबाबांचा आशीर्वाद हवाय." "अहो बाबा, तुम्हाला कळतंय का, तुम्ही जर परवानगी दिली नाही तर आईसुद्धा या लग्नासाठी कधीही तयार होणार नाही. मी इथून पुढे तुमच्याकडे कधीच काही मागणार नाही. परंतु माझी एवढी इच्छा तुम्ही पूर्ण करा बाबा. प्लीज हो म्हणा ना बाबा, प्लीज प्लीज." असं म्हणून प्रिया सारखी रविराजला फोर्स करते. तर रविराजच्या डोळ्यात पाणी येतं, कारण अर्जुन कसा मुलगा आहे हे त्याला चांगलंच माहीत असतं. अर्जुनने जर एखादी गोष्ट ठरवली तर तो काहीही करतो ती गोष्ट साध्य करण्यासाठी. अगदी लहानपणापासून अर्जुनला रविराज ओळखत असल्यामुळे आपल्या मुलीचा तो स्वीकार करेल की नाही याची भीतीही त्याला खूप असते आणि त्यामुळेच निर्णय घेण्यासाठी तो खूप काचरत असतो. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात, "रविराज, तुमची मनस्थिती मला कळतीये, परंतु प्लीज तुम्ही सुद्धा तन्वीच्या मनाचा थोडा विचार करा ना आणि तन्वीच्या आनंदाचा सुद्धा विचार करा." त्यावेळी प्रिया आता रडतच, "प्लीज बाबा हो म्हणा ना, प्लीज बाबा हो म्हणा ना," असं म्हणत असते. तेव्हा रविराजच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग तो प्रियाच्या आनंदासाठी, सुखासाठी म्हणतो की, "बरं ठीक आहे बाळा, तुझा निर्णय आता झालेलाच आहे, तर मग मी आहे तयार." असं म्हणून तो आता आपला निर्णय सांगून टाकतो आणि अर्जुन तन्वीच्या लग्नासाठी परमिशन देतो. तेव्हा घरातील सर्वजण आता खूपच खुश होतात. तेव्हा सर्वजण उठून आता उभे राहतात. त्याचवेळी अस्मिता विचारते, "म्हणजे काका, तू या लग्नासाठी परमिशन दिली?" मग प्रिया आता रविराजला मिठी मारत, "बाबा, थँक्यू सो मच," असं म्हणते. आता घरातील सर्वजण खुश असतात खरं मात्र, परंतु आता विमल ही खूपच टेन्शनमध्ये येते, कारण तिला माहीत असतं अर्जुन दादाचं लग्न सायली वहिनीबरोबर झालं आहे. पुढे रविराज म्हणतो, "बाळा, मी तुझ्या डोळ्यात असे अश्रू नाही पाहू शकत. तू अशी आयुष्यभर हसत राहावी म्हणून मी अगदी काहीही करायला तयार आहे, अगदी काहीही करायला तयार आहे." तेव्हा आता कल्पना हसते आणि म्हणते, "ठरलं तर मग रविराज भाऊजी, आता अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाची तयारीसुद्धा सुरू करा." पुढे ती आता म्हणते की, "प्रतिमा, रविराज भाऊजी, आता आपण व्याही होणार आहोत." त्याचवेळी पूर्णाजींचे डोळे भरून येतात. त्या म्हणतात, "इतक्या वर्षांनी का होईना, मी माझ्या प्रतिमाला जे काही वचन दिलं होतं ते आता पूर्ण होणार." पण प्रतिमाच्या चेहऱ्यावर अजिबातच आनंद नसतो, कारण तिला माहीत असतं सायली अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून. त्यानंतर पूर्णाजी या रडतच म्हणतात की, "प्रतिमा, तू खुश आहेस ना गं प्रतिमा?" त्याचवेळी आता प्रतिमा म्हणते, "मला तर ते वचनसुद्धा आठवत नाही पूर्णाई. आता तुम्ही सर्वजण म्हणतायत म्हणजे ते खरं असेलच."
पण आत्ता त्या वचनामध्ये अडकून आपण तर चूक करत नाही आहोत ना, असा प्रश्न सर्वांसमोर ती पुन्हा एकदा उपस्थित करते. तेव्हा प्रियाला अजूनच राग येतो, कारण प्रतिमाचा विरोध आहे ही गोष्ट तिला समजते आणि मग ती रागातच प्रतिमाकडे पाहते. तेव्हा पूर्णाजी आता म्हणतात, अजिबात आपण कोणतीही चूक करत नाही आहोत, उलट आता सगळं काही नीटच होणार. त्यानंतर अस्मिता म्हणते, अगं विमल, बघतीस काय नुसती, जा तू आतमध्ये आणि काहीतरी गोडाचं करून आण बरं. तेव्हा आता लगेच ती म्हणते, हो मी जाते आणि शिरा बनवून आणते. त्याचवेळी पुढे आता रविराज, कल्पना आणि त्याचबरोबर घरातील सर्वांनाच म्हणतो की आज माझ्या लेकीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत ना, ते अगदी शेवटचे. आता इथून पुढे जर माझ्या लेकीच्या डोळ्यात जर अश्रू आले ना, तर त्याला फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार असणार. तेव्हा सर्वजण आता हो असं म्हणतात आणि त्याची जबाबदारीही घेतात. पुढे आता रविराज म्हणतो, तसं जर काही झालं ना, तर माझ्या लेकीला मी कायमचं घरी घेऊन जाणार आणि मग नंतर जे काही होईल ना, ते सुभेदारांसाठी खरंच चांगलं नसेल. तेव्हा सर्वजण विश्वासाने रविराजला आपापल्या परीने समजावू लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो, ऐक ना रविराज, अरे काळजी करू नकोस ना तू अजिबात, कारण तन्वीसुद्धा आमचीच मुलगी आहे ना. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात की तन्वी माझी नातसून म्हणून अगदी सुखात या घरामध्ये राहील, हा फक्त माझा शब्द आहे. तेव्हा रविराज आता हो असं म्हणतो. त्याचवेळी आता अस्मिता खुश होते आणि म्हणते, तन्वी कॉंग्रॅट्स असं म्हणून ती तिला मिठी मारते आणि म्हणते, मी तर स्वतः खुश झालीच पाहिजे, कारण मला माझ्या मनासारखी फायनली वहिनी मिळणार आहे. सर्वजण आता हो असं म्हणतात. त्याचवेळी पूर्णाजी अगदी आनंदाने रविराज समोर हात जोडतात आणि म्हणतात, मी माझी लेक तुम्हाला दिली होती, आज तुम्ही तुमची लेक आमच्या घरात देताय आणि याचसारखी आनंदाची दुसरी गोष्टच नाही. तेव्हा आता प्रतिमाचं अभिनंदन करत पूर्णाजी या म्हणतात, ये जवळ असं म्हणून दोघीही मिठी मारतात. पण रविराजच्या मनामध्ये अजूनही कुठेतरी शंकेची पाल ही चुकचुकतच असते. त्यानंतर रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा हे दोघेही घरी जातात. घरातील सर्वजण आता अगदी हॉलमध्ये बसलेले असतात. अर्जुन कधी एकदा घरी येतोय आणि कधी एकदा ही लग्नाची बातमी त्याला सांगतोय, असं सर्वांना होत असतं. त्याचवेळी आता अस्मिता म्हणते, हो ना, नेमका आज कसाच तो लेट आलाय कळतच नाही, म्हणजे कधी एकदा अर्जुन येतो आणि मी त्याला ही लग्नाची बातमी सांगते असं झालंय. ती खूपच एक्साइट असते. सर्वजण तिच्याकडे पाहून आता हसतात. मग पुढे आता प्रताप म्हणतो, अगं येईल, जरा धीर धर की. त्याचवेळी आता अस्मिता उत्साहातच म्हणते, जर तो आला ना आता, तर मी त्याच्यासमोर तन्वीला अशी घेऊन जाणार आणि त्याला म्हणणार की ही माझी नवीन वहिनी, तन्वी वहिनी असं म्हणून ती सर्वजण पुन्हा एकदा तिच्याकडे पाहून हसतात. तर प्रिया ही खूपच खुश असते. प्रिया आता अस्मिता पुन्हा एकदा म्हणते, ए तन्वी, अगं तुला वहिनी म्हटलेलं चालेल ना, की आधीसारखं फक्त तन्वीच म्हणायचंय? मग प्रिया आता म्हणते, तन्वी वहिनी सुद्धा आवडेल मला. प्रियाचं हे बोलणं ऐकून आता सर्वजण खूपच खुश होतात. त्याचवेळी पूर्णाजी या तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात, तन्वी, अगं किती लाजतीये ग तू, आणि अगदी लाल झालीये लाजून लाजून. तेवढ्यातच चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही तेथे येतात. त्यावेळी आता अर्जुनने हाताला असा पट्टा बांधलेला असतो. त्याच्या डोक्याला जखम झाल्यामुळे बँडेजसुद्धा केलेलं असतं आणि त्याची ही झालेली अवस्था पाहून घरातील सर्वजण शॉकमध्ये जातात. त्याचवेळी आता अर्जुन, अरे काय झालं असं म्हणून कल्पनाही पुढे धावतच जाते. तेव्हा अस्मिता, पूर्णाजी, त्याचबरोबर प्रताप हे सर्वजण त्याला एकदा विचारू लागतात की काय झालंय काय. तेव्हा चैतन्य, अरे काय झालं, याचा ॲक्सिडेंट वगैरे तर झाला नाही ना, असं आता कल्पना विचारते. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, मावशी तू जरा शांत राहा. पुढे आता कल्पना म्हणते, ऐक ना, तू लवकरात लवकर अश्विनला कॉल कर आणि लगेचच घरी निघून ये असं म्हण. तेव्हा अर्जुन म्हणतो, नका नका, कोणीही अश्विनला कॉल करू नका, मी अगदी ठीक आहे. तेव्हा पूर्णाजी काळजीनेच म्हणतात, अरे तुझी अवस्था बघ अगोदर काय झालीये, अरे इतकं लागलंच कसं तुला, असं म्हणून सर्वजण त्याला आता विचारू लागतात आणि अर्जुनला सर्वजण अगोदर शांतपणे बसायला सांगतात. पुढे आता अर्जुन म्हणतो, हो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. त्याचवेळी आता प्रिया काळजीने म्हणते, मला तर हे बघवतच नाहीये, तू जनता चाळीमध्ये गेला होता तिथेच हे सगळं घडलंय का? त्याचवेळी आता अस्मिता म्हणते, आम्ही सगळं मीडियामध्ये बघत होतो आणि आम्हाला तर, असं म्हणून ती आता काळजीनेच अर्जुनकडे पाहते. त्याचवेळी आता
लगेच प्रताप म्हणतो, अस्मिता अगं प्रसंग बघ नक्की काय आहे आणि तू बोलतीयस काय, तुला तुझं तरी समजतं का? त्यामुळे कुठे काय बोलावं कळतं की नाही. मग आता प्रिया ही म्हणते की विमलताई अहो जरा लेप वगैरे करा ना त्या जखमांवर लावायला. तेव्हा विमल आता हो असं म्हणते आणि किचनमध्ये जाते. तेव्हा पूर्णाजी विचारतात, काय रे अर्जुन खूप दुखतंय का रे? अर्जुन हसतच म्हणतो, नाही माझं काही दुखत नाही. त्याच वेळी चैतन्य म्हणतो, तुम्ही सगळे पॅनिक होऊ नका, एवढं काहीही झालेलं नाहीये. तेव्हा कल्पना म्हणते, अरे नक्की काय झालं ते तरी सांग ना मग. तेव्हा चैतन्य आता काहीतरी सांगणार असतो, पण आता त्याला काय सांगावं कळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब चैतन्य मीच सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही मीच सांगतोय आता. मी जरा गाडीतून येत होतो तेव्हा काही गुंडांनी आमची गाडी अडवली आणि जरा थोडी मारामारी झाली, बाकी काहीच नाही. तुम्हाला असं वाटतंय परंतु मला एवढं काही लागलेलं नाहीये. त्यावेळी अस्मिता म्हणते, म्हणजे तू ठीक आहेस ना आता? मग तुला आम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे. त्यावेळी आता अस्मिता ही गुड न्यूज सांगण्यासाठी खूपच एक्साईट असते. तेव्हा आता कल्पना म्हणते, तुला काही कळतं का अस्मिता, कुठे काय कधी बोलावं ते? अगं प्रसंग आहेत काय आणि तू बोलतीयस काय? त्यावेळी प्रिया पुन्हा राहूनच विचारते, काय रे अर्जुन, असा कुठे गेला होता तू की ते गुंड तुझ्या समोर आले? त्याच वेळी आता कल्पना विचारते, तन्वी अगं ही गुंडागिरीच्या नादाने होतीये हे आपल्याला माहित नाही का? आता जाऊ देत ना, कशाला उगीच विषय. तेव्हा ठीक आहे असं प्रिया म्हणते. मग त्यानंतर चैतन्य तू याला रूममध्ये घेऊन जा आणि आराम करू देत असं आता कल्पना म्हणते. तेव्हा चैतन्य हो असं म्हणतो. त्याचवेळी प्रताप आता विचारतो, बाळा तू खरंच बरा आहेस ना? तेव्हा तो म्हणतो, हो डॅड मी बरा आहे. त्याचवेळी अस्मिता म्हणते की शी बाबा, मी ही लग्नाची बातमी सांगण्यासाठी किती एक्साइट होते आणि हा अर्जुन तर मात्र मार खाऊन आलाय. तेव्हा प्रिया आता लगेच म्हणते, अर्जुन असा नव्हता ग, त्या हलक्या लोकांमध्ये राहून ना अर्जुन असा वागतोय. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी अर्जुनला परत पुन्हा पूर्वीसारखं करेन. अस्मिता म्हणते, मग अर्जुनला ही गुड न्यूज कधी सांगायची लग्नाची? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, उद्या सांगूयात, तू टेन्शन घेऊ नको एवढं. त्यानंतर कल्पना म्हणते, तू लेप घेऊन जेव्हा जाशील ना ग विमल, तेव्हा एक काम कर, हळदीचं दूधसुद्धा अर्जुनसाठी घेऊन जा हा. मग आता विमल हो असं म्हणते. तर प्रिया लगेच मध्ये कल्पनाला म्हणते की मी अर्जुनसाठी हळदीचं दूध बनवते, कारण आता अर्जुनची जबाबदारी ही माझी आहे ना म्हणून. तेव्हा आता पूर्ण आजी त्याचबरोबर अस्मिता कल्पना या तिघीही खुश होतात, कारण प्रिया एवढा अर्जुनचा विचार करते. त्यानंतर ती लगेच किचनमध्ये जाते आणि हळदीचं दूध बनवायला घेते. तेव्हा कल्पना आता पूर्णाजीकडे पाहतच राहते. तर आता त्या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात, कारण प्रिया खूप मनापासून अर्जुनचं आता सगळं काही करणार असते आणि हीच गोष्ट आता या दोघींनाही आवडते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली कुसुमताईला आता गोलगोल फिरवते आणि म्हणते की मी इतकी खुश आहे, इतकी खुश आहे, इतकी खुश आहे ना की माझा हा आनंद माझ्या पोटात नाही तर जगात सुद्धा मावत नाहीये. दुसरीकडे आता चैतन्य म्हणतो की बायको आय लव्ह यू म्हणाली तर जखमा दुखत नाहीये का? मग अर्जुन हसतच म्हणतो की या जखमांवर माझ्या बायकोने फुंकर घातली आहे, या जखमा जर माझ्या शरीरावर अशाच राहिल्या ना तर काहीही एवढं होत नाही. मग आता चैतन्य त्याच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर सर्वजण जेवायला बसतात. तेव्हा आता पूर्णाजी आणि प्रताप हे दोघेही एकमेकांना इशारा करतात. तेव्हा प्रताप म्हणतो, अर्जुन थोडं बोलायचंय तुझ्याबरोबर. अर्जुन म्हणतो, बोला ना. पूर्णाजी हसतच म्हणतात, गेले काही दिवस जे काही आपल्या घरात घडतंय ते मागे टाकून आम्ही एक निर्णय घेतलाय, तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं. असं म्हटल्याबरोबरच अर्जुनला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब